संकटात असाल आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद कसे मिळतात हे जाणून घ्यायचे तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एक गावात एक गणू नावाचा एक साधा माणूस राहत होता. तो खूप गरीब होता. घर लहान होते, कामही कधी असायचे कधी नसायचे. रोजच्या जगण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागायची. पण त्याच्याकडे एक मोठी गोष्ट होती, स्वामी समर्थांवरती अढळ विश्वास. गणू रोज सकाळी उठून हात जोडून म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर तुमची कृपा असू द्या. त्याच्याकडे खूप मोठी पूजा नव्हती ना मोठे नैवेद्य, पण त्याची भक्ती खरी होती. एके दिवशी गावातील काही लोकांना त्याची थट्टा केली. ते म्हणाले, तू रोज स्वामींचे नाव घेतोस, पण तुझी परिस्थिती बदलली का? गणू हसून म्हणाला, स्वामींवर विश्वास ठेवला की ते योग्य वेळी मदत करतात. काही दिवसांनी गणू खूप मोठ्या संकटात सापडला. त्याचे काम बंद झाले, घरात पैसे संपले. तो खूप चिंतेत पडला. त्या रात्री स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून बसला आणि डोळ्यात पाणी येऊन म्हणाला, स्वामी, मला मार्ग दाखवा, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले. स्वामी शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक गावात एक व्यापारी आला. त्याला कामासाठी विश्वासू माणूस हवा होता. गावातील लोकांनी गणूचे नाव सांगितले. व्यापाऱ्याने गणूला काम दिले. काही दिवसातच गणूचे जीवन हळूहळू बदलू लागले. घरात आनंद झाला. गणू रोज स्वामींचे आभार मानायचा आणि म्हणायचा, हे सगळं स्वामींच्या कृपेनेच झालं. त्या दिवसापासून गावातील लोकांनाही समजले की खरी भक्ती आणि श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. असा संदेश आहे की स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळण्यासाठी मोठी पूजा आवश्यकता नाही, तर मनापासून श्रद्धा, विश्वास आणि नामस्मरण हे असणे खूप महत्त्वाचे आहे. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.